हे पण आपण पाहतोय कॉलेज स्टॉपवरती आता मोठा वाडा झालेला आहे. कोण आहे तू गाडी कोणची गाडी माझ्या मावस बरोबर भावाच्या आत्मीच्या मामा जोडीला आले पाटील. तर मी सकाळी त्याचा मला फोन आला की अशी गाडी आहे. मी कामावरती चालू होतो नेचरबंदला. तर मी इथं दूध गाडीमध्ये आलो तर गाडी मी बघितली 3075 नंबर बघितला. तर पुढे गेलो. त्यांनी रात्री गाडी चोरी रात्री गाडी चोरी केली. तर मी बघितली गाडी आणि पुढे गेलो थोडा बोकडच्या हॉटेलवरून त्यांची मोटरसायकल आणली. इथं आलो पण त्यांना गाडी चावी काढली. मग त्यांना मी विचारायला गेलो. मला धक्का बुक्की तिकडे आले आणि एकाने मला धक्का दिला आणि सुरा दाखवला. तरी मी त्यांना धक्का देऊन इकडे पळालो आणि मग ग्रामस्थांनी मला मग मदत केली. कधी गाडी कधी गेलेली आहे साधारणतः? रात्री मला माहित नाही. मावजवळ मला कुठनं गाडी गेली? कोलारवरून गाडी. कोलावरून गाडी गेली का? ठीक आहे, आपण पाहतोय आता. बाकीचे हे पाहिजे इथे आरोपी तिथं कोथरूड पोलीस स्टेशनचे सगळे सहाय्यक आलेले आहेत आणि या आरोपीला पाहणी करताना. साहेब आता तुम्ही पुढची कारवाई काय करणार आहे? बोलायला आम्हाला काय ते काय मॅटर झालं कोणाला माहिती जात सांग बरं. गाडी यांनी चोरून आणली आहे. हां गाडी वाटकाच्या पाहुण्याची गाडी आहे. त्याच्या इथं आले होते. त्यांना विचारलं गाडीची चावी द्या, गाडी हे करा. त्यांनी गाडी मारायला चाकू काढले होते मारायला. बघा किती जण होते अंदाजे? 6 जण आहे. 6 जण आहेत का? बाकीचे खाली पळायला तर तशी हाती लागते का? बघ टाकते बघा. नाव काय तुमचं? वाजले खाऊन खाऊन येतं का फुकटचं खायचं पक्षी वाजले गेटे. नाव काय नाव? पाणी पाजले मगाशी एकदा दिले दिले मगाशी एकदा पाणी दिले त्यांना. आता काही नाही. आता पोलीस बोल रे. कुठले तुम्ही? पुण्याचा आहे. तो पुण्याचा आहे. मी खोपोलीचा आहे. तो पुण्याचा तो पुण्याचा नाव पोलीस आहे का? काय नाव गाव बोल मोठमोठे. जेलूस 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 मोठा मॅटर झालेला आहे. आपण पाहतोय पोलीस आलेले आणि ही गाडी ही बोलेरो पिकअप चोरी करून त्यांनी नगर रोडला एकच मिनिट आपण पाहतोय. 1 मिनिट. ही बोलेरो पिकअप हे चोरून आणून त्याच्यात हत्यार वगैरे 6 जण बोलतात ते. कल्याण आल्यानगर या रस्त्यावरती कोरडी स्टॉपवरती हा प्रकार घडलेला आहे आणि ते पब्लिकला फार दिशाभूल करून एकच मिनिट. गाडी बेगी जोरून जेवण राहण्याचे सकाळी मला माझ्या मामाजवळ फोन आला आदित्य चौगुले म्हणून. तर तुम्हाला म्हटलं की MS-17 3075 ही गाडी कोलारवरून चोरीला गेलेली आहे. आळेपाट्यावर गाडी दिसली, तुला दिसली तर सांग. त्या साईडला गाडी आलेली. तर मी कामाला चाललो होतो
कामाला जात असताना मी दूध गाडी इथं थांबली एक आणि त्यात तिथून मी बघितलं की ही गाडी इथे आहे. तर मी थोडं पुढे जाऊन एचपीच्या पेट्रोल पंपावर एकाची गाडी घेतली आणि मावसभावाला फोन केला, म्हटलं अशी गाडी तिथे लॉंग बोलेरो म्हटलं ती तीच आहे का? तो म्हटला फोटो पाठव. मी आता इथं आलो त्याने मला थोडी सिद्धी आणि सार्थक गाडीवर नाव आहे ते नाव सांगितलं. मी ते नाव बघितलं, फोटो पाठवलं. तो म्हटलं हीच गाडी. तर गाडीची मी चावी काढली, त्यांच्यावर मी गेलो, म्हटलं गाडी चोरीची, गाडी चावी द्या. तर ते मला धक्काबुक्की करत इकडे आले आणि मग नंतर त्यांनी सुरा दाखवला. तर मी त्यांना धक्काबुक्की करत परत तिकडे पाहिलो आणि ग्रामस्थांनी मग मदत केली कवाडीच्या. बाकीचे तिथे एक जण पकडला होता, 5 जण खाली पळाले होते. तर जे आमचं मित्रमंडळ आहे त्यांनी एक चोर परत वरती पकडून आणला आणि जे 4 आहेत त्यांनी आमच्या पोरांवरती बंदुकीचा दाग दाखवला. त्यामुळे आमची मुलं पळून आले तिथून. आम्ही आता त्याला पकडायला गेलो ना, तो इथून खाली पळाला होता निलेश भाऊ. तर पकडायच्या टायमाला तो आम्हाला मारायला लागला आणि बंदुकीचा दाग दाखवला. बंदूक काढली डायरेक्ट. मग आपली पोरं होती ती साईडला पळाली. तर एकाला आम्ही तिथं पकडलं वावरामध्ये, आपल्याच वावरामध्ये होता तो, त्याला पकडलं आपण त्याला तिथं. बाकीचे 3 जण खाली पळाले, त्यांच्याकडे 3 पिस्तूल होते. 3 पिस्तूल होते त्यांच्याकडे, 3 होते. हा, ते काढायला लागले होते. म्हणजे खालचे वाडीतले मागं आणि ते होते, ते वर पळून आले परत. घाबरले ना ती पोरं.